नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे बजेट प्रवासीच्या नवीन प्रवासात तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आत्ता सकाळचे 6 वाजलेत व आपण कुर्ला स्टेशन येथे आहोत. येथून मित्रांनो मी हार्बर रेल्वे मार्गे डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकापर्यंत जाऊन तेथून मी भाऊचा धक्का मार्गे उरणपर्यंत जाणार आहे. आजचा आपला प्रवास हा कुर्ला उरण कुर्ला अशा 2 टप्प्यात होणार आहे. जाताना मित्रांनो आपण कुर्ला भाऊचा धक्का बोटी मार्गे उरण पोचणार आहोत व येताना उरणवरून रेल्वे मार्गे परत कुर्ल्याला येणार आहोत. तर ह्या प्रवासात मित्रांनो मी तुम्हाला वेळ व खर्च या दोघांमधली तफावत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आत्ता आपण डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकात आलो. येथून मित्रांनो समोरच तुम्हाला पेट्रोल पंप दिसेल. पेट्रोल पंपा शेजारीच तुम्हाला 50 व 135 या बसने तुम्ही भाऊचा धक्का पोहोचू शकता. तेथूनच तुम्हाला शेअर टॅक्सीची देखील मात्र 10 रुपयात सुविधा उपलब्ध आहे. मी देखील शेअर टॅक्सीने भाऊचा धक्का पोचणार आहे. डॉकयार्ड ते भाऊचा धक्का हे अंतर साधारण 1 ते 1.5 किलोमीटरचंच आहे. भाऊचा धक्का म्हटला की मासळी बाजार आलाच. तर चला मित्रांनो आपण देखील येथील एक फेरफटका मारून येऊया. मित्रांनो तुम्हाला घाऊक मासे घ्यायचे असल्यास तुम्ही येथे पहाटे लवकर आल्यास तुम्हाला इथे बोंबील, मांदेली, सुरमई, रावस, पापलेट इत्यादी विविध प्रकारचे मासे तुम्हाला घाऊकमध्ये मिळू शकतात. आज मी पहिल्यांदाच इतकी मोठी काईट फिश बघितलेली आहे. तर चला मित्रांनो मासे बाजार पाहून झाल्यावर आता आपण आपल्या मुख्य प्रवासाकडे वळूया. आपण भाऊचा धक्का ते उरण असा लॉन्च सेवेने प्रवास करणार आहोत. तर त्या प्रवासाची माहिती मी तुम्हाला देतो. उरणपर्यंत प्रवास करायचा असल्यास आपल्याला मुंबई ते मोरा असा सर्वप्रथम प्रवास करावा लागेल व ते तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. दर तासाभराच्या अंतराने ही लॉन्च सेवा सुरू असते व हिचं तिकीट दर 80 रुपये आहे. मित्रांनो तुम्ही व्हिडिओत पाहत असलेली मच्छीमारांना ने-आण करणारी बोट आहे. त्या बोटीने देखील तुम्ही मोरापर्यंत थेट 60 रुपयात प्रवास करू शकता. चला तर मित्रांनो आपल्या देखील सागरी प्रवासाला सुरुवात झालेली आहे. मुंबई ते मोरा हे अंतर साधारण 1 तासाचं आहे. आपण मित्रांनो सकाळी 6:15 वाजता कुर्ला येथून रेल्वेने डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकात येऊन तेथून आपण थेट शेअर टॅक्सीने भाऊचा धक्का येथे पोहोचलो व भाऊच्या धक्क्याला थोडा वेळ मासळी बाजार फिरल्यावर आपण 8 वाजताची ही फेरी बोट पकडलेली आहे जिने आपण मोरापर्यंत जाणार आहोत. मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आपण मोरा येथे पोहोचलेलो आहोत.
मित्रांनो, तुम्ही जर का उरण किंवा अलिबाग असा जर का बोटीने प्रवास करत असाल तर तुम्ही आपल्या पक्षी मित्रांना मात्र विसरू नका, त्यांना खाऊ नक्की घेऊन या. मोरा धक्का ते उरण मार्केट हे अंतर जवळपास 2 किलोमीटरचं असून तेथे मित्रांनो शेअर रिक्षाने 20 रुपयात पोहोचता येतं. आता आपण उरण स्टेशन परिसरात आहोत. मित्रांनो, मोरा धक्का ते उरण मार्केट हे रिक्षाने 20 रुपयात आल्यावर मी तेथे थोडा वेळ मार्केट फिरल्यावर तेथूनच मी स्टेशनसाठी परत 10 रुपये शेअरिंग रिक्षाने इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. उरण मार्केट ते स्टेशन हे अंतर जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरचंच आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला आता येथून सुटणाऱ्या रेल्वेच्या वेळा व तिकीट दर याची देखील आतमध्ये जाऊन माहिती देतो. उरण येथून मित्रांनो सकाळी 6:05 नेरूळकरता सर्वप्रथम व रात्री 9:55 बेलापूरकरता शेवटची लोकल चालते. तसेच उरण ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे तिकीट दर अवघं 20 रुपये आहे. व उरण करता बेलापूरवरून सर्वप्रथम 6 वाजता व शेवटची लोकल 9:32 सुटते. तर मित्रांनो, जानेवारी 2024 उरण नेरूळ बेलापूर ह्या रेल्वेचा शुभारंभ झालेला आहे. तर कालांतराने ह्या रेल्वे गाड्यांमध्ये व रेल्वेच्या वेळामध्ये पण देखील वाढ होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओत पाहू शकता फलाट क्रमांक 2 वर ही आपली नेरूळकरता जाणारी सकाळी 10 वाजताची लोकल उभी आहे. तर आपण ह्याच लोकलने नेरूळपर्यंत प्रवास करणार आहोत. तर ह्या दरम्यान मी तुम्हाला उरण ते नेरूळ ह्या दरम्यानची स्टेशन्स दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही बाजूला पाहू शकता फलाट 1 वर बेलापूरला जाणारी 11 वाजताची लोकल उभी आहे. उरण ते नेरूळ हे अंतर 43 मिनिटाचं असून त्या दरम्यान 6 स्टेशन्स लागतात. तर आता आपलं पहिलं स्टेशन येते मित्रांनो. आता आपली गाडी द्रोणगिरी या रेल्वे स्थानकात आलेली आहे. आता आपली गाडी नावाशेवा या रेल्वे स्थानकात आलेली आहे. आता आपण रांजणपाडा या रेल्वे स्थानकात आलेलो आहोत. रांजणपाड्याच्या पुढील स्टेशन खारकोपर आहे, परंतु
या 2 स्टेशन दरम्यान मित्रांनो अजून एक स्टेशन येत्या आगामी काळात तुम्हाला उभारलेलं दिसेल, तुम्ही व्हिडिओत पाहू शकता। आता आपली गाडी खारकोपर या रेल्वे स्थानकात आलेली आहे। आता आपण बामणडोंगरी या रेल्वे स्थानकात आलेलो आहोत। बामणडोंगरी नंतर अजून एका रेल्वे स्टेशनचं काम प्रगतीपथावर सुरू आहे। आता आपली गाडी सिऊर्स धारावे या रेल्वे स्थानकात पोहोचत आहे। येथे मित्रांनो आपली गाडी हार्बर रेल्वेच्या पनवेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वेला येऊन मिळते। आता आपण नेरूळ रेल्वे स्थानकात पोहोचलेलो आहोत। तर मित्रांनो उरण ते नेरूळ ह्या प्रवासात आपल्याला 40 मिनिटाचा अवधी लागला। आता येथून मित्रांनो मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची हार्बर रेल्वेने कुर्ल्यापर्यंत प्रवास करणार आहे व त्यास साधारण 30 मिनिटाचा अवधी लागतो। तर मित्रांनो आपण कुर्ला उरण कुर्ला असा 2 टप्प्यात प्रवास केला। पहिल्या टप्प्यात कुर्ला ते डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानक 10 रुपये, डॉकयार्ड ते भाऊचा धक्का शेअर टॅक्सी 10 रुपये, भाऊचा धक्का ते मोरा 80 रुपये, मोरा ते उरण मार्केट 20 रुपये, असा एकूण 120 रुपये खर्च झाला व त्या प्रवासाला आपल्याला 2 तासाचा अवधी लागला। तसेच दुसऱ्या टप्प्यात आपण उरण मार्केट ते रेल्वे स्टेशन 10 रुपये, उरण स्टेशन ते कुर्ला 20 रुपये, असे एकूण 30 रुपये खर्च झाला व त्यास आपल्याला जवळपास 1 तासाचा अवधी लागला। तर मित्रांनो तुम्हाला हा प्रवास कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।